चला तर आज आपण पाहू देसी स्टाईलने बटाटा वटाणा भाजी कशी बनवायची। सर्वात आधी आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे। तेल तापले की त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालावे। मोहरी तडतडली की त्यामध्ये कापलेला लसूण आणि कढीपत्ता घालावा। लसूण थोडा लाल झाला की त्यामध्ये हळद घालावी। त्यानंतर त्यामध्ये वटाणा आणि कापलेला बटाटा टाकावा। हे सर्व आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये कापलेली कोथिंबीर टाकावी। त्यामध्ये आपल्याला हवे तेवढे पाणी घालावे आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यावी। ही भाजी करण्यासाठी खूप सोपी आणि झटपट अशी आहे। बटाटा आणि वटाणा चांगला शिजू द्यावा। तोपर्यंत मसाल्यामध्ये मिरची, लसूण, शेंगदाणे आणि कोथिंबीर आपल्याला मिक्सरला चांगली बारीक वाटून घ्यायची आहे। हे सर्व मिश्रण आपण पाणी टाकून चांगले वाटून घेतले आहे। त्यानंतर आपण हे सर्व उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकून द्यावे। अशा प्रकारे केलेली भाजी आरोग्यासाठी चांगली आहे, कारण यामध्ये आपण कोणताही मसाला वापरलेला नाही, त्यामुळे आपल्याला कसलाही त्रास होत नाही। ही भाजी खाण्यासाठी खूप टेस्टीसुद्धा लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कुठेही यूट्यूबवर सापडणार नाही, कारण ही माझी देसी स्टाईल रेसिपी आहे। यामध्ये चवीपुरते मीठ घालावे आणि त्या भाजीला चांगली उकळी येऊ द्यावी। ही भाजी करण्यासाठी झटपट सोपी अशी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे। घरी सर्वांना तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अशा प्रकारे आपली भाजी सोप्या पद्धतीने तयार झाली आहे।